तर बघा आपण शालेय क्षमता चाचणी 35 मार्काला येत असते. तर त्याच्यामध्ये जे प्रश्न आहेत ते सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तरं द्या त्याची. तर आपण दुसरा चॅप्टर कंप्लीट करतो. ह्याच्यामध्ये आरोग्य आणि रोग हा जो चॅप्टर आहे तो आपण पूर्ण करणार आहे. आणि ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच प्रकारच्या भरपूर सारे व्हिडिओज हे येणार आहेत आणि तुम्हाला तुमच्या परीक्षेची तयारी ही करता येईल ह्याच्यामध्ये. तर बघा, सामान्य विज्ञानला 35 मार्क असतात आणि एकूण परीक्षेसाठी आजपर्यंत 25 प्रश्न तुम्ही स्वतः सोडवा आणि त्याची उत्तरं आहेत ती कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि लगेच बघा तिथंच परत लगेच तुम्हाला उत्तर पण दिसणार आहे आणि तिथंच मग काय करायचं आहे, तुम्हाला उत्तराची तिथल्या तिथं तयारी करायची. तर पहिला प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी क्षयरोगाचे कोणते लक्षण आहे? तर ऑप्शन 1 आहे पायात पेटके येणे, 2 नंबर आहे दीर्घ मुदतीचा खोकला, 3 नंबर आहे मळमळ दुखी आणि बघा त्याच्यानंतर टायमिंग आहे तुम्हाला. तर त्याचं उत्तर आहे दीर्घ मुदतीचा खोकला. दुसरा प्रश्न आहे ॲनाफिलीस डासाची मादी टिंबटिंब यापैकी नाही. डास, क्युलेक्स डासाची मादी, मलेरिया कशामुळे पसरतो हा जो प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी हे 4 ऑप्शन आहेत, त्यातलं तुम्हाला उत्तर द्यायचं. तर उत्तर आहे ॲनाफिलीस डासाची मादी, त्याच्यामुळं मलेरिया होतो. तिसरा प्रश्न आहे डासांमार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो. तर बघा कोणत्या डासामार्फत पसरतो? क्युलेक्स डास, एडिस इजिप्ती, ॲनाफिलीस डास आणि डुक्कर. त्याचं उत्तर आहे एडिस इजिप्तीपासून. आता चौथा प्रश्न आहे स्वाईन फ्लूचे लक्षण पुढीलपैकी कोणते? तर आहे डोळ्यांच्या खोबणीत दुखणे, धाप लागणे, श्वसनात त्रास होणे, पाण्यासारखे पातळ जुलाब आणि दीर्घ मुदतीचा खोकला. तर उत्तर आहे धाप लागणे, श्वसनास त्रास होणे. त्याच्यानंतर आहे विषम ज्वर हा रोग टिंबटिंब जीवाणूमुळे होतो. तर बघा साल्मोनेला टायफी, हिपॅटायटिस, व्हेब्रिओ कॉलरी आणि एंटामेबा हिस्टोलिटिका. तर साल्मोनेला टायफीपासून होतो. 6वा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता रोग जीवाणूजन्य किंवा जीवाणूमुळे होणारा नाही? कावीळ, क्षय, पटकी आणि विषमज्वर. तुम्हाला योग्य ऑप्शन शोधायचं आहे आणि कमेंटमध्ये लिहायचं आहे. तर उत्तर आहे कावीळ. एड्स या रोगाचे नेमके निदान डॅश डॅश या चाचणीने होते. तर ऑप्शन 1 HIV, एलिसा, डेन 1-4 आणि सिंड्रोम. तर त्याचं उत्तर आहे एलिसा. संसर्गजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी बाळाला काय दिले जाते? सामान्य औषधे, गोळ्या, औषधे आणि लसीकरण. तर त्याच्यातलं योग्य उत्तर आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. तर आहे उत्तर लसीकरण. रेबीज या विषाणूजन्य रोगाचे लक्षण कोणते? आता बघा, तर आहे घसा खोकवणे, धाप लागणे, जलद्वेष आणि भुंकणे. तर त्याचं उत्तर आहे जलद्वेष, म्हणजे पाण्याला ते खूप घाबरतात. 10वा आहे पेशींच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीला टिंबटिंब म्हणतात. हृदयरोग, कर्करोग, क्षय आणि मधुमेह.
त्याचं उत्तर आहे कर्करोग. 11वा प्रश्न आहे, डॅश डॅश यांचा विषाणू मेंदूत प्रवेश करतो. मधुमेह, रेबीज, कर्करोग आणि एड्स. उत्तर आहे रेबीज. हृदयविकार यावरील उपचार पद्धती कोणती? तर बघा, अँजिओप्लास्टी, स्टेट्स टाकणे, पेसमेकर बसविणे आणि वरीलप्रमाणे सर्व किंवा वरीलपैकी सर्व. उत्तर आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न 13वा, पुढीलपैकी कोणती औषधे वनस्पती नाही? कोरफड, ताक, हळद आणि लसूण. कोणती औषधी वनस्पती नाही? ताक. संसर्गजन्य रोग पसरणारे माध्यम कोणते? दूषित हवा, पाणी, अन्न आणि कीटक. त्याचं उत्तर आहे पाणी. खालीलपैकी संसर्गजन्य आजार कोणता? मधुमेह, मोतीबिंदू, क्षयरोग आणि संधिवात. त्याचं उत्तर आहे क्षयरोग. बघा, डेंग्यू कोणत्या विषाणूपासून होतो किंवा विषाणूमुळे होतो? इन्फ्लुएन्झा ए, कोविड-19, HIV आणि फ्लेवी व्हायरस. त्याचं उत्तर आहे, बघा काय येते तुम्ही गेज करा आणि त्याच्यानंतर ट्राय बघा आपले उत्तर किती बरोबर आहेत 25 पैकी, हे तुम्हाला सांगायचं आहे लास्टला कमेंटमध्ये. तर त्याचं उत्तर आहे फ्लेवी व्हायरस. त्याच्यानंतर उत्तम दर्जाची औषधे कमीत कमी किमतीत जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने टिंबटिंब सुरू केले आहे. तर आहे जेनेरिक औषधे, उत्तम औषधे केंद्र, हेल्थ कार्ड आणि जनसमाधान. तर त्याचं काय उत्तर आहे बघा, गेस करा. त्याचं उत्तर आहे जेनेरिक औषधे. त्याच्यानंतर बघा, हृदयविकारात खालीलपैकी कोणते लक्षण आढळत नाही? छातीत असह्य वेदना, अस्वस्थता, कंप जाणवणे, वेदनांमुळे खांदे व मान आखडणे, वरीलपैकी सर्व. जाणवत नाही किंवा आढळत नाही. वरीलपैकी सर्व. आढळतात पाहिजे, ॲक्च्युली ते चुकीचा आहे प्रश्न. गर्द, पिळवी, लघवी हे टिंबटिंब रोगाचे लक्षण आहे. कावीळ, अतिसार, क्षय आणि पटकी. त्याचं उत्तर आहे कावीळ. त्याच्यानंतर बघा 20वा प्रश्न, स्वाईन फ्लू या रोगाचा प्रसार टिंबटिंब या प्राण्यांमार्फत होतो. डुक्कर, डास, माशी, कुत्रा आणि माशी. तर त्याचं उत्तर काय येते? तर डुक्करामार्फत स्वाईन फ्लू होतो. तर बघा, पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे जेनेरिक औषधे ही ब्रँडेड औषधांपेक्षा स्वस्त असतात? तर त्याचं उत्तर आहे संशोधनावरील खर्च वाचल्यामुळे. औषधात घटकांचे प्रमाण कमी असते. भारत हा गरीब देश आहे, या औषधांना वाहतूक नसते. तर बघा त्याचं उत्तर काय आहे, तुम्ही गेस करा आणि त्याचं उत्तर सांगायचं आहे तुम्हाला. त्याचं उत्तर आहे संशोधनावरील खर्च वाचल्यामुळे.
उत्तम आरोग्याकरिता कोणती सवय चांगली आहे? पाणी उकळून व गाळून प्यावे, सांडपाण्याची विल्हेवाट लावावी, स्वच्छतागृहाचा वापर करावा आणि वरीलपैकी सर्व. तर उत्तम आरोग्याकरिता काय करावं लागेल बघा तुम्हाला. तर त्याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. बघा, हत्ती रोगाचा प्रसार टिंबटिंब डासामुळे होतो. ॲनाफिलिस, एडिस इजिप्ती, क्युलेक्स आणि रेबीज. त्याचं उत्तर बघा काय आहे. त्याचं उत्तर आहे क्युलेक्स. हत्तीरोग हा क्युलेक्समुळे होतो. त्याच्यानंतर बघा, क्षयरोगावरील उपचार पद्धतीत डॅश डॅश लस वापरतात. BCG, इलिसा, HIV आणि डेन H1N1. क्षयरोगासाठी कोणती लस वापरतात? तर त्याचं उत्तर आहे BCG. शेवटचा प्रश्न आहे चुकीची जोडी ओळखा. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन, 29 नोव्हेंबर जागतिक हृदय दिन, 14 जून एड्स दिन, 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन. तर त्याचं उत्तर आहे 14 जून एड्स दिन. ओके. तर बघा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.